वाईल्ड फायर. चला 12वा प्लेअर नाहीये का आपल्याकडे? चला एक षटक वाट पाहू, नाही आले तर 3 रनची पॅनल्टी देऊन टाकू, काही प्रॉब्लेम नाही. कोण आहे गोलंदाज? एकदा नाव कळवा ग्राउंड मधूनच, ग्राउंड मधूनच नाव कळवा. मनीष सावंत पहिल्या षटकासाठी. मनीष स्ट्राईकला असेल, गणेश नॉन ट्रॅकच्या बाजूला असेल. आता कैलास जावे मैदानाच्या आत. मनीष सावंत तयार आहे. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. यावेळेस भन्नाट वेग होता मनीष सावंत याचा. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. म्हणजे सिक्सिट कंपनीचे चेंडू आपण जे वापरलेत ना, या सिक्सिट कंपनीच्या चेंडूला जो काही स्मेल आहे, त्याचा स्मेल, त्याचा वास कदाचित नाकाला झोंबला असेल, इतका सूर्यप्रकाशचा चेंडू होता ज्याला परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं गेले. गोलंदाज परत येतात तयार. डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा आणि इथे फलंदाज होईल. पहिली विकेट आली आहे. मोठा धक्का या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो बसला गेलाय. धक्का क्रमांक पहिला. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. जी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला जो पाहायला मिळेल, स्वतः सुनी मामा, प्रसाद पाटोळे अर्थात सुनी मामा मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. आणि इथं जर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 0 धावसंख्येवरती ही मोठी विकेट येताना आपल्याला जे पाहायला मिळाली. दोन्ही टीम्स अगदी आपण पाहिल्या तर एका बाजूला MSME 40+ आणि एका बाजूला टीम आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले क्षेत्ररक्षण झालंय थोडंसं खराब. आणि या चौकाराने जो प्रेशर होता, हा प्रेशर इथे कुठेतरी हँडल होताना पाहायला मिळाला. आणि अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौकार खेळला गेला तो खास करून प्रसाद पाटोळे अर्थात सुनी मामा यांच्या बॅटमधून. 4 रन. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गोरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. चौकारामुळे धावफलक सुरू झालाय. 4 रन धावफलकावरती. इथे मात्र मनीष थोड्या वेळ थांबेल. प्रसाद पडला सुनी मामासाठी या चेंडू आपण पाहतोय. शांत वातावरण, हे वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल याकडे लक्ष तर लागले गेलेलंच आहे. कारण 4 ओव्हरमध्ये तुम्ही किती धावा बनवताय हे महत्त्वाचं आहे. फाईनली गेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय आणि त्या दरम्यान आपण पाहतोय एक सिंगल आली. सिंगल चिरोपाडे ही सिंगल अगदी आपण पाहिली तर इथे लेग बाय चिरोपाडे एक सिंगल येताना पाहायला मिळते. आपल्याकडे धावसंख्या ज्या असेल ती आहे आता 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मनीष तयार आहे. सूर्यप्रकाशचा फटका परत एकदा आपण पाहतोय जो खेळलाय. कव्हर ज्या दिशेने चेंडू आहे तिथे एकच धाव. आणि या दोघांना आता डाव सावरायचा आहे. म्हणजे आपल्या STPLचे कोर कमिटी मेंबर आहेत, त्याचबरोबर सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे मेंबर निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आहेत. हा STPL हा जो ब्रँड आहे, हा ब्रँड उभं करण्यामध्ये यांचाही सिंहाचा वाटा आहे. जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत आहेत त्यामध्ये प्रसाद पाटोळे सुनी मामा आहेत आणि कैलासभाऊ शिंदे यांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. त्यावेळेस सध्या आपण पाहिले खूप चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये सुद्धा पाहायला मिळालं. चेंडू हातामध्ये थांबला गेला नव्हता. षटकाची वेळ समाप्ती. पहिलं षटक संपलंय आणि एक चौकार येऊन सुद्धा अगदी मनीषने हे केलेलं कमबॅक अगदी आपण पाहिलं. हा प्रकार धावसंख्या अवघ्या 6 धावा आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक अगदी आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आपल्याला जे पाहायला मिळतंय.
इथे शार्पिक चेंडू खेळला होता आणि क्षेत्ररक्षण झालेलं खराब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खात 4 रन चौकार. चौकाराच्या रूपाने धापलक दुहेरी अंकात जाताना पाहायला मिळालाय. 10 वरती धापलक एक गड्याच्या मोबाईलमध्ये हा धापलक निश्चितच अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. शांत असं वातावरण. हे वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल तेही आपल्याला पाहायचंय. परत एकदा डावखुऱ्यातून गोलंदाजीवरती तयार आहे. यावेळेस परत एकदा समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे. एकच धाव जी मिळणार आहे. एका धावसंख्येने धापलक 11 धावा. 1.2 षटकात एक गड्याच्या मोबाईलमध्ये 11 धावा. 11 रन लॉस ऑफ 1 विकेट. 1.2 ओव्हर्स कम्प्लीट. 4 ओव्हरची मॅच फक्त अगदी आपण पाहतोय जी असणार आहे. त्यामुळे 4 ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत हे पाहायला खूप मजा येणार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले खूप चांगला फटका निश्चितप्रमाणे जे खेळला आहे. त्या दरम्यान एक धाव. चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. सतरा धावा गड्याच्या मोबाईल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय वैभव शिलार. त्याच्यावरती सातत्याने अगदी आपण पाहतोय मोठ्या फटक्यांची आतिषबाजी होताना पाहायला मिळाली. आणि इथे काय आहे हा परत एकदा आलेला हा सुरेख प्रकारचा चौकार. प्रसाद पाटोळे सुनी मामा जो आलाय इथे आता MSME 40+ या संघाच्या कामा तो आहे सुनी मामा. कारण इथून पाठीमागच्या काय मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं की या संघामध्ये सुनी मामा 5व्या 6व्या 7व्या 8व्या नंबरवरती आपण पाहिलं होतं. परंतु इथे 1 डाऊन आणि 1 डाऊनमध्ये त्याची खासियत कारण पहिलीच विकेट शून्यावरती आली होती आणि जबाबदारी सोनी मामाच्या खांद्यावरती आल्यानंतर पहिल्याची ती चौकार खेळत तिथे एक प्रेशर हँडल केला. आणि आता अगदी आपण पाहतोय धापलक 21 आहे षटक क्रमांक 2 चालू असताना. परत एकदा गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय तयार आहे. हलक्या तऱ्हे चेंडू खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आहे. त्या दरम्यान एक धाव. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. आणि इथे अगदी आपण पाहतोय षटकाची होईल समाप्ती. 2 षटकं संपली. 1 बाद 22 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. एक सुंदर वातावरण. या वातावरणात क्रिकेटच्या स्पर्धा आहेत. सकाळी आज अगदी आपण पाहतोय मला वाटतं 7:45-8च्या आसपास आजचा दिवस निश्चितप्रमाणे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळाला. संदेश 7:45ला पहिला चेंडू आजच्या दिवसभरातला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता अगदी आपण पाहतोय की आतापर्यंत 5 सामने जे संपलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती नरेंद्र कुमावत. हलक्या तऱ्हे चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडूला फक्त दिशा दिली. पायाच्या सायने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु वेग खूप आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला गेलो होतं. चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळालंय. आणि इथे मला वाटतं धावा एकूण 3 आणि या 3 धावसंख्येनंतर धापलक 25 लॉस ऑफ 1 विकेट. इथे उंची खूप मिळाली. पायचे यष्टिरक्षक स्वतः चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु पोहोचले नाही. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतो खूप दूरवरती चेंडू होता. तिथे गोलंदाजाला खूप संधी होती
कारण तो ऑलरेडी अगदी आपण बॉडी मुवमेंट जी होती ना ती धावण्याचीच होती. तिथे एक संधी असते गोलंदाजाला की चला उंचवलेला चेंडू अगदी आजूबाजूला असेल तर तो वेगाने पोहोचला जातो. कारण बाकीच्या खेळाडूंकडे अगदी आपण पाहिलं तर ते वेग घ्यायला थोडासा म्हणजे आपण म्हणतो ना पळण्यासाठी जी तयारी असते तो पवित्र असतो तो थोडासा उशिरा असतो. पण त्या पवित्रामध्येच होता गोलंदाज, त्यांनी येणं गरजेचं होतं. फुलटास होता, लॉंगॉनला खेळलाय, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती येतोय. एक धाव परत एकदा आली आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि परत एकदा 2 धावा आरामात पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावसंख्येने धावफलक 29 वरती आहे. एक गड्याच्या मोबाईलमध्ये हा धावफलक आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे. आणि इथे यावेळेस हळूहळू चेंडू सीमा रेषेच्या जवळपास पोहोचला आहे. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि तिसरी पण धाव आली. 3 धावा येताना आपल्याला ज्या पाहायला मिळाल्या आणि या 3 धावसंख्येने गोलंदाज तयार. पंचाकडे हलकं अपील या दरम्यान जे केलं गेलं होतं अपील पूर्णपणे जे फेटाळून लावलं जाते. चेंडू आलाय डॉट. बत्तीस वरती धापलक या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो आहे. लॉस ऑफ 1. यावेळेस परत एकदा चेंडू सोडून दिलाय आणि इथे षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपले जाते आता तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 32 एक गड्याच्या मोबदल्यात आहे. बोला पाणी. चला राजूभाई पाणी घेऊन जाता आपण तो इथे धावत पळत पाणी फलंदाजांना पोचवा. बत्तीस वरती धावफलक एकड्याच्या मोबाईलमध्ये हा धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळते. एक गोष्ट तितकीच करूया आपण विनरचा सामना या ठिकाणी घेतोय आणि याच्यानंतर लुझरची मॅच आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. आणि लुझरची मॅच जर अगदी आपण पाहिली तर तिथे लुझरमध्ये डॉक्टर सुपर किंग आणि त्यांच्या विरोधात जर अगदी आपण पाहिलं तर त्यांच्या विरोधात छत्रपती वॉरियर्स हा संघ लढताना पाहायला मिळणार आहे. त्यातला पराभूत या स्पर्धेच्या बाहेर जाईल. यातलाच संघ जो जिंकणार आहे
फेअर डिलिव्हरी. हा, फार्मा लायन्स आणि डॉक्टर सुपर किंग असा यानंतरचा सामना होईल, लक्षामध्ये घ्या. फार्मा लायन्स आणि डॉक्टर सुपर किंग असा सामना. मी छत्रपती वॉरियर्स नाव घेतलं होतं, सॉरी. तुम्हाला लॉट सगळे प्रॉपर देतो, टेन्शन ना घेऊ. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू कव्हरला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचला जाईल. बड्डे बॉय गणेश पगार सर उपस्थित झालेले आहेत. धाबला 2 पुढे जाईल. शेवटचं षटक आहे. 3 चेंडू फक्त बाकी राहिले. 35 धावा आहेत 1 गड्याच्या मोबाईलला. फ्लिक केलाय. काऊ कॉर्नर चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. एकच धाव आणि एका धावसंख्येने धापलकाची धावसंख्या असेल ती आत्ता 36. 2 चेंडू बाकी राहिले. चार ओव्हर कंप्लीट. 36 धावा झालेल्या आहेत. 9. हा, आता एक सिंगल आहे. आता एक सिंगल आहे सर. ओके, मग 36 नाही. हा, 37 धावा झालेल्या आहेत. 38 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, टीमने कुठे जाऊ नका बरं का. मॅचेस कधी कोणत्या असेल हे इमर्जन्सी पुकारलं जाईल, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. चला लवकर सुनी मामा टीम घेऊन चला लवकर मैदानाच्या आतमध्ये, विनंती राहील.
चला फलंदाज, फायर ब्रिगेड, चला लवकर. मुसळगाव इंडियन्स या टीमचे संघमालक आदरणीय गणेशजी शिरसाट यांचे बंधू आदरणीय अनिल शिरसाट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संघमालक आदरणीय अनिल शिरसाट सरांचं मनापासून स्वागत. आपण पाहतोय पहिला डाव संपलाय. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती बनवलेली ती 37 आहे. 38 बनवायच्या आहेत. आणि कोण आहे गोलंदाज? ओके, वैभव शेलार आणि नरेंद्र कुमावत ही जोडी मैदानाच्या. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाज स्वतः किरंबो गोलंदाजी मार्कवरती आहेत. आदरणीय मयूर आवड सर, आपणास विनंती राहील आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आपलं सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने साहेब आपलं मनापासून स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आत. मॅच थोडीशी स्पीडअप करू आपण. विनंती राहील आपणास सगळ्यांनाच. किरंबा तयार आहे. वैभवसाठी हा चेंडू होता तिथे फॉलो थ्रो मध्येच अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक उशिरा आला आणि तिथे पहिली सिंगल, पहिली धाव येताना पाहायला मिळाली. एक धाव निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि ज्यावेळेस पहिल्या डावाचा विचार केला तर त्यावेळेस 0 धावा असताना एक फलंदाज बाद असताना आपण पाहिला होता. हा फरक आहे पहिल्या डावात आणि दुसऱ्या डावामध्ये. आपण सरांच्या ठिकाणी मनापासून स्वागत. समीर दादा सय्यद उपस्थित झालेत. यावेळेस फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटमध्ये चेंडू परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. एक सिंगल परत एकदा आली आणि आपल्याकडे धावा संख्या 2. अगदी हळुवारपणे चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तिथं अगदी आपण पाहतोय परफेक्ट बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. लेग बायच्यावर पण एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा संख्या 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 रन. 38 धावसंख्येचा बाटला करायचा 24 चेंडूमध्ये. लो स्कोर मॅचेस सुद्धा मला लागेल कारण 10ची पण सरासरी नाही. 9.50ची सरासरी फक्त राखणं गरजेचं आहे. परंतु ज्यावेळेस अगदी आपण म्हणतो ना की कमी षटकांचे सामने ज्यावेळेस असतात त्यावेळेस मात्र ते मॅच नक्की कोणत्या बाजूला झुकेल हे सांगता येत नाही. तुम्ही याच्या अगोदरची एक मॅच पाहिली छत्रपती वॉरियर्स संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. द्वारकाधीचा संघ खेळताना पाहायला मिळाला. एक वेळेस असं वाटलं की 4/4 आहे 2 ओव्हर, अजून रन होऊन किती होतील. पण 6व्या क्रमांकावरती आलेल्या फलंदाजाने 26 धावा बनवत मोठी धावासंख्या उभारली होती. इथे मोठी विकेट पण आली आणि चांगला झेल होताना या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळालं. स्वराज उर्फ विनोद याने घेतलेला एक चांगला असा झेल. विनोदने एक चांगला असा झेल या ठिकाणी घेतलाय. नरेंद्र कुमावत इथे बाद होताना पाहायला मिळालेत आणि इथं अगदी आपण पाहतोय की आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष सावंत यांची गोलंदाजी आपण पाहिली. खूप अप्रतिम अगदी कामगिरी त्यांची आपण पाहिलेली आहे. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते.
आपल्याकडे धावसंख्या आहे 5. एक गड्याच्या मोबाईलमध्ये हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. किरम भाऊ अगदी आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्क करतोय. मिड विकेटला चेंडू खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. एकच धाव इथे खर्च होताना पाहायला मिळाली. एक धाव आली एका धावसंख्येने. धापराका धावसंख्या असेल 6 धावा. एक गड्याच्या मोबाईलमध्ये हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावाचा विचार आपण केला तर त्यावेळेस सुद्धा 1-0 त्यानंतरचा एक चौकार आम्ही पाहिला आणि ज्यावेळेस पहिलं षटक संपलं ना त्यावेळेस पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुद्धा पहिल्या डावात 1-6 धावा होत्या आणि आता सुद्धा अगदी आपण पाहतोय इथे सुद्धा अगदी आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या आहे ती 6 आहे आणि 1-6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलास शिंदे गोलंदाजी मार्कावरती आले आणि आदरणीय आमचे विलासजी तांबे साहेब यांनी कळवलेलं आहे कैलास भाऊ जर इथं विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असतील तर प्राइज असेल 3,333 रुपये. हे प्राइज आहे विलास तांबे साहेबांच्या वतीने. आणि मामांनी जर जर घेतला मामा 2 हातात जेल घेतील एसट्यांच्या पाठीमागे मामांना 200 रुपये प्रत्येक जेलाला आणि एका हातात जेल घेतला 500 रुपये प्रत्येक जेलाला. विलास तांबे साहेब यांच्या वतीने बक्षीस आहेत. बक्षिसांची खैर अनोखीची बक्षीस आहेत. मित्राला मित्राच्या पाठीवरती दिली जाणारी शबासकीची थापे त्यासाठी अगदी योगेश दाभाडे यांच्या वतीने सुद्धा कैलास शिंदे यांच्या हॅट्रिकसाठी 1100चा प्राइज. भन्नाट वेग चेंडू सोडून दिलाय. परफेक्ट यॉर्कर लाईन म्हणू आपण. फलंदाजाला अगदी ओकीचू निश्चितप्रमाणे करू दिलं नाही आणि वैभव शेलार जो आहे त्याच्यावरती अगदी आपण पाहतोय परंतु इथे रिव्ह्यू घेतलाय वाईटसाठी रिव्ह्यू आहे. अॅरोवेल फार्मा MIDC फायर फायटर इथून जर आगेकूच जर केली इथून पुढच्या 17 चेंडूमध्ये जर या चेंडूचा निर्णय येईपर्यंत 17 चेंडूमध्ये 32 धावसंख्यांचा पाठलाग जर इथून पुढे करायचा असेल तर निश्चितच अगदी आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये आता पुष्पा चित्रपटासारखी कामगिरी करावी लागेल. फायर नाही कोल्ड फायर आक्रमण करावं लागेल. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय डिसिजन अजूनही पेंडिंग. रिव्ह्यू लॉस फेअर डिलिव्हरी. यस डॉक्टर व्हर्सेस मेडिकल. मग आता फार्मा लायन्स आणि डॉक्टर सुपर किंग म्हणजे एका बाजूला किंग एका बाजूला लायन. सात धावा यावेळेस अगदी आपण पाहतोय खूप जोरदार फटका खेळलाय आणि मैदानाच्या बाहेर पाठवलाय. षटकार परफेक्ट बॅट होती चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय येताना पाहायला मिळालाय. धाव संख्या षटकाराच्या रूपाने 13 वरती आहे आणि समीकरण आहे 15 चेंडू 25 धावा. टॉस करायचंय टॉस. चला
डॉक्टर सुपर किंग संघाचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. फार्मा लायन्स चला. आणि अजून एक मोठा फटका आलाय. 4 रन चौकार. या ठिकाणी टॉस करण्यासाठी विलाजी तांबे साहेबांना विनंती राहील. टॉस साठी या ठिकाणी मयूर आवड सरांना विनंती राहील. टॉस साठी आदरणीय अनिल शिरसाट संघ मालक यांना विनंती राहील. आपल्या शुभास्य होणार आहे टॉस. टॉस का बॉस. चला तांबे साहेब या. एक षटकार एक चौकार लागोपाठचा. धावलक 17. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 14. बनवायचे आहेत 21. हलक्यातून चेंडू अगदी आपण पाहतोय ढकलला आहे. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू आहे. एक सिंगल इथं आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. आपल्याकडे धावसंख्या 18. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील 13. बनवायचे आहेत 20 धावा. 38 धावसंख्येचा पाठलाग. आणि टॉस विन डॉक्टर सुपर किंग ऑन द टॉस अँड चूज द बॅट फर्स्ट. स्विच इट. वाह. जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडू अगदी स्विच इट खेळत मैदानाच्या बाहेर पाठवला. म्हणजे या फटक्यावरती भरभरून प्रेम करावं इतका सुंदर फटका होता. म्हणजे कधी कधी डॉक्टर लोकांना वाटतं की एखाद्या छोटं बाळ असतं आणि ते छोट्या बाळाला आजारी पडल्यानंतर त्याला ज्यावेळेस अगदी आपण म्हणतो ना सलाईन देण्यासाठी ज्यावेळेस ती निरल लावावं लागते त्यावेळेस डॉक्टरांच्या हृदयाला थोड्याशा फार वेदना होत असेल. आता त्या वेदना दाखवता येत नाही. एवढ्या नाजूक शरीराला कशा प्रकारे मात्र सुई टोचायची त्या वेदना होत्या ना तसं अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे वेदना जरी झाल्या असतील कैलास शिंदे यांच्या मानावरती पण ते दिसणार नाहीयेत. इतका सुंदर चेंडू निश्चितप्रमाणे टाकल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती आघात होताना पाहायला मिळालाय. दाप्रकाराची धावसंख्या 22 आहे. एक गड्याच्या मोबदल्यात आहे. 12 चेंडू 16. 12 चेंडू आणि 16 धावा. आणि गोलंदाज स्वतः निलेश सर. बरेचसे मागणे ठरलेत कैलास शिंदे. फुलटॉस और ये 6 रन. निलेश यांच्यावरती केलं गेलेलं मनीष यांनी आक्रमण. धावलक 28. शेवटचे 11 चेंडू 10 धावा. फार्मा लायन्स टीम रेडी राहा क्षेत्ररक्षणासाठी. फार्मा लायन्स 4 ओव्हरची मॅच. व्हाईट बॉल. चेंडू खराब आलाय. धावसंख्या 29. व्हाईट बॉल अजून एक आलाय. आपलं 30. अजून 8 धावा बनवायच्या आहेत. 11 चेंडू 8 धावा. तर इथे जरी टीम पराभूत झाली एखादी तरी तिला एक चान्स राहणार आहे अजून. हे तितकंच खरंय. डॉट बॉल. प्रसाद पाटोळे सोनी मामाने दिलेला एक छोटासा कानमंत्र. कीपरने गोलंदाजाला दिलेला कानमंत्र होता की एका मित्राने मित्रासाठी दिलेला कानमंत्र होता हे माहिती नाही. मला असं वाटतं की मित्राने मित्राला कदाचित एखादी गोष्ट सांगितली असेल. कीपरने सांगितलं योग्यच आहे पण मित्राचं बऱ्याच वेळा मित्रच ऐकत असतो. फुल टॉस होता. बॅट मध्ये परफेक्ट मिळवू शकला नाहीये कैलास शिंदे. रमत गमत अगदी आपण पाहतोय चेंडूवरती आले तोपर्यंत एक सिंगल आली. लेग बायच्या रूपाने दाप्रकार धावसंख्या असेल ते आता 31 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 9 धावा बनवायच्या 7. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव.
आणि इथे अगदी आपण पाहतोय चेंडू पोचला जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. अजून जिंकण्यासाठी 3 पाहिजेत. 8 चेंडू आणि 3 धावा. धावफलक 35. एवढा वेळ शांत असणारा वैभव शिलर सुद्धा आक्रमक झालाय. लागोपाठचा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. आणि दोन्ही हे जे चौकार आहेत हे स्विच हिटचे आहेत. रिव्हर्स स्वीपचे फटके निश्चितप्रमाणे पाहायला मिळालेत आणि हा विजयी चौकार आहे. अरवेल फार्मा MIDC फायर फायटर आणि या सामन्यातला प्लेअर ऑफ द मॅच मनीष सावंत. आणि एक प्रश्न सातत्याने इतर टीमला भेडसावणार आहे आणि सगळेजण MSME 40+ या टीम बद्दल चर्चा करत असताना बराचसा मित्रपरिवार फक्त एकच प्रश्न करेल एका व्यक्तीला की प्रसाद पाटोळे सुनी मामा तुम्ही गोलंदाजी का केली नाही. हे प्रश्नचिन्ह राहणार आहे सातत्याने. 4 ओव्हर. चला फायर टीम जी जिंकलेली आहे त्यांचा सामना हा शुभ योद्धाच बरोबर होईल. त्यातला जिंकणारा सरळ सेमीला असेल. त्याच्यानंतर आता जी मॅच होणार आहे यातला जो संघ पारभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर आहे. लुजर जिंकणारा संघ हा द्वारकाधीश बरोबर लढणार आहे आणि त्यातला जिंकणारा हा MSME 40+ बरोबर लढेल आणि त्यातला जिंकणारा हा जिंकणाऱ्या 2 टीम आहेत त्यांच्यातल्या हरबरोबर खेळणार आहे. चला टीम चला लवकर. फार्मा लायन्स नाही का टीम? फार्मा लायन्स पॅनल्टीने सुरू करायचे काय? चला आपल्याकडे वेळ कमी आहे. प्लेअर ऑफ द मॅच मनीष सावंत सर. जैसा नाम वैसा काम. हा इथेच